आज खजुराची लापशी बनवलेली। त्याच्यासाठी 4 खजूर मी गरम पाण्यामध्ये 5 मिनिट भिजत ठेवले। त्यानंतर 3 चमचे मी लापशीचा रवा घेतला, ह्याला दलिया असे सुद्धा म्हणतात। तो छान असं 2 ते 3 वेळा गरम पाण्याने मी धुवून घेतला। ते धुवून झाल्यानंतर कुकरमध्ये 1 चमच तूप टाकले। तूप टाकल्यावर जे आपण धुतलेला रवा आहे तो ह्याच्यामध्ये मी ॲड केला आणि एकदम असा परतून दिला। त्याच्यातलं पाणी ड्राय होईपर्यंत मी परतवलं। तुम्ही बघू शकता माझं पाणी पूर्ण ड्राय झालं होतं आणि रव्याला थोडासा लालसर कलरसुद्धा आला होता। हे सर्व झाल्यावर ह्याच्यामध्ये जवळ मी अर्धा ग्लास पाणी टाकले। पाणी टाकल्यानंतर व्यवस्थित असं जे कुकरला चिटकलं होतं ते छान पाण्यामध्ये मिक्स झालं होतं। हे सर्व व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर जे भिजवलेले खजूर आहेत ते मी ह्याच्यामध्ये टाकले आणि पुन्हा सर्व मिक्स केलं। त्यानंतर मी 2 काजू आणि 2 बदाम असे किसून घेतले होते, तेही ह्याच्यामध्ये ॲड केले। ते ॲड केल्यानंतर सर्व गोष्टी व्यवस्थित अशा मिक्स केल्या आणि ह्या पाण्याला एक उकळी येईपर्यंत मी कुकर असंच म्हणजे उकळी येऊन दिली। छान अशी उकळी आल्यानंतर तुम्ही बघू शकता तेव्हा मी कुकरचं झाकण लावलं। त्याच्यानंतर मी त्याला 4 ते 5 शिट्ट्या होऊन दिल्या। कुकर थंड झाल्यानंतर तो मी ओपन केला। तुम्ही बघू शकता माझी लापशी अशी मस्त तयार झाली होती। हे जे खजूर दिसतात आहे, एक मॅशर घेतला आणि मॅशरनी सर्व व्यवस्थित असं मॅश केलं। खजूर बॉईल झाले होते त्याच्यामुळे ते इझिली सर्व गोष्टी मॅश होत होत्या। जसं आपण गुळाची लापशी बनवतो तशाच प्रकारचे ही सुद्धा लापशी तयार झाली होती। खूप छान अशी तयार झालेली। तुम्ही बघू शकता एकदम माझी लापशीसारखा हा रवा तयार झाला होता। पण मी अन्वीला हे फर्स्ट टाईम देते तर मला असं वाटलं की हे थोडंसं जाडसर वाटेल म्हणून मी मिक्सरमध्ये हे सर्व टाकलं आणि त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकून एकदम असं बारीक त्याची पेस्ट करून घेतली आणि ती एका बाउलमध्ये काढले। हे छान अशी माझी पेस्ट झाली होती। तुम्ही डायरेक्टलीसुद्धा बाळाला देऊ शकतात, नाहीतर अशा प्रकारे बनवू शकतात। मी अन्वीला हे फर्स्ट टाईम म्हणजे अन्वी 8 महिन्याची कंप्लीट झाल्यानंतर पहिल्यांदा तिला मी लापशीचा रवा लापशी बनवलेली। तिने मस्तपैकी खाल्ली। मला तिच्या डॉक्टरांनी 8 महिन्याची कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही द्या म्हणून सांगितलेलं, म्हणून मी तिला बनवलेलं। खूप इझी आणि मस्त रेसिपी आहे, पटकन होते। जर तुम्ही गूळ टाकून लापशी बनवली असेल आणि बाळाला देत असेल तर एकदा तुम्ही प्लीज खजुराची लापशी बनवून ती देऊन बघा। खूप छान प्रकारे बाळ एन्जॉय करतं। नक्की ट्राय करा। थँक्यू।